आजच्या या कुराण प्रवचनाच्या दिवशी बसवेश्वराच्या कर्मभूमीमध्ये बसवकल्याण येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये थेर मैदानच्या या हॉलमध्ये बसवकल्याणच्या बांधवांनी, विशेष करून मुस्लिम समाजाच्या बांधवांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम बसवकल्याण येथे सर्व धर्म समभाव या उद्देशाने समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना निमंत्रित करून या BKDBच्या थेर मैदानच्या सभाभवनमध्ये जवळपास 5 ते 6 हजार जनता या हॉलमध्ये बसण्याची आसनी व्यवस्था असलेला हा हॉल, संपूर्ण हॉल भरलेला आहे। 9ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕುರಾನ್ ಪ್ರವಚನ ಡಿಸೆಂಬರ್ 13, 14 ಹಾಗೂ 15ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಬಸವಕಲ್ಯಾಣದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರವಚನಕಾರರಾದ ಜನಾಬ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಕುಯಿ ಅವರಿಂದ ಪ್ರವಚನ ನಡೆಯಲಿದೆ। ಆತ್ಮೀಯರೇ, ತಾವು ಬನ್ನಿ, ತಮ್ಮವರನ್ನ ಕರೆತನ್ನಿ। ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ। Sky Sunshine School, step towards better future. Knowledge Park, the creative school for quality and innovative education। करें एक बेहतर कल की शुरुआत आज से। Noble Public School आणि आजचा हा कुराण कार्यक्रम प्रवचनाचा 9वा वर्ष येथे आयोजित केलेला आहे। या 9व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची ही कुराण प्रवचन सेवा आज आताच समाप्त झालेली आहे। आणि आजचा हा जो विषय आहे तो म्हणजे महिला संरक्षण आणि बाल संगोपन या विषयावर विस्तृत प्रमाणात आपल्या इथे मंगळूरहून आलेले प्रवचनकार खूप चांगल्या प्रकारे समाजाला प्रबोधन केलेलं आहे। त्यांचं मी मराठा समाजाच्या वतीने आणि इतर समाजाच्या वतीने, बसवकल्याणच्या वतीने एक मराठा समाजाचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्यांना आणि आजच्या या दिवशी हा महिला संरक्षण आणि बाल संगोपन या विषयावर त्यांनी खूप असं चांगलं प्रवचन येथे समाजाला प्रबोधन केलेलं आहे, जेणेकरून त्याचा एक आदर्श घ्यावा सर्व समाजांनी आणि समाजामध्ये महिला संरक्षण कसं राहावं आणि लहान मुलांचं संगोपन कसं करावं ह्याबद्दल त्यांनी विस्तृत प्रमाणात एक चांगली माहिती सांगितल्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक आभार मानतो। आणि समाजामध्ये महिलांनी सुद्धा कशा प्रकारे वागावं, त्यांची भूमिका काय आणि समाज त्यांना एक चांगल्या दृष्टिकोनातून पाहावं, समाजामध्ये दुष्कृत्य होऊ नये या विषयावर पण त्यांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन केलेलं आहे। आणि लहान मुलांना कशा प्रकारे वागवावं, आईवडिलांनी त्यांना काय सांगावं याबद्दलची संपूर्ण माहिती चांगल्या प्रमाणात त्यांनी जनतेपुढे मांडलेली आहे। त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।